गेली अनेक वर्ष हक्काच्या पाण्यापासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही। पाणी योजना पूर्ण करून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचल्यानं नवीन भारत आणि महाराष्ट्र उभा राहील। जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याबरोबरच दुष्काळी भाग म्हणून असलेला ठसा पुसण्याचं काम केंद्र आणि राज्य शासन करील। यासाठी आवश्यक असेल तितका निधी दिला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण इथं दिलं। फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर वचनपूर्ती जाहीर सभा व नीरा देवधर धोम बलकवडी जोड कालवा शुभारंभ, नाईक बोमवाडी MIDC भूमिपूजन आणि विविध लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या लाभाचं वाटप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। जनतेनं पाण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला। दुष्काळी भागात पाणी यावं म्हणून नीरा देवधर उजव्या कालव्याला मान्यता मिळाली। त्यासाठी प्रारंभी 61 कोटी मंजूर करण्यात आले होते। तथापि ही योजना पूर्णत्वास येण्यासाठी आतापर्यंत 3976 कोटी रुपये खर्च करण्यात आले। नीरा देवधर जोड कालवा प्रकल्प हा देशातील पहिला प्रकल्प असून यामुळे 6 ते 7 लाख नागरिकांना याचा फायदा होऊन 4 लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येईल। या योजनेचं पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे पाण्याचा थेंब आणि थेंब वाचणार असून 16 TMC पाण्याचं योग्य रीतीने वाटप करता येणार आहे असं सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुष्काळी भागांना पाणी मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळीराजा योजना सुरू केली आहे। या योजनेमध्ये महाराष्ट्राला गेल्या 13 महिन्यात 8 मोठे प्रकल्प मंजूर झाले असून यासाठी 22,000 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे। कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण होते। या पुराचं पाणी दुष्काळी भागाला वळवण्यासाठी राज्य शासनानं 3,300 कोटींचा प्रकल्प तयार केला असून यासाठी जागतिक बँक आणि केंद्र सरकारनं त्यासाठी तत्वतः मान्यता दिली आहे। पूर भागातील पाणी दुष्काळी भागाकडे वळवल्यास याचा 10 लाख कुटुंबांना लाभ मिळेल असं सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पुणे ते बेंगलोर हा ग्रीन कॉरिडॉर मंजूर तयार करण्यात आला आहे। यामुळे दुष्काळी भागाचा विकास होईल। त्याचबरोबर नवीन MIDCंनाही मान्यता देण्यात आल्या असून अनेक दुष्काळी भागातील तरुणांना काम मिळेल। फलटण ते पंढरपूर या रेल्वे मार्गासाठी 981 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये रस्त्यांचं जाळं मोठ्या प्रमाणात झालं आहे। यामध्ये माढा मतदारसंघ रस्त्यांच्या जाळ्यामध्ये 80व्या क्रमांकावर आहे असंही ते म्हणाले।